तर कसं काय पब्लिक, आज नियोजन होतं आपलं ट्रिपला जायचं. मग बरोबर रात्री 12:30चा मुहूर्त ठरवला आणि मुहूर्तानुसार आपली गाडी पण वेळेवर आलेली. मग रात्रीच्या काळोखात आमची ट्रिप निघालेली. कुणाला कानोकान खबर न लागता आम्ही रात्रीचंच पलायन केलं होतं. बघता बघता आम्ही हायवेवर येऊन पोचलो. तवर इकडं ट्रिपच्या खर्चाचा हिशोब चालला होता. आहा, 1 रुपये का इकडं का तिकडं नसतोय. ही बघा सगळी आपली ट्रिपमधली गँग होती. मग एका पंपावर गाडीला गॅस भरायला थांबवलेलं, पण तिथं काय प्रेशर भरला नाही. मग जरा पुढं जाऊन दुसऱ्या पंपावर गॅस भरायला थांबवलं. गाडीत गॅस भरताना 10 वेळा खाली उतरायला लागतं, हे एकच प्रॉब्लेम असतोय. गाडीत काय मग गाणी शेवटच लावलेली तर. मस्त अंगुरी रात प्याले. सगळी गँग आमची गाण्याच्या तालावर नुसती डुलतच होती. गाणी ऐकत ऐकत सगळ्यांनी ताणून दिलं होतं. मी आणि ड्रायव्हर दोघंच जागा होतो. भीती हो, ड्रायव्हर झोपला तर आपलं पण काय खरं नाही. मग तवर यांना मध्यरात्रीच मध्येच थांबून सेल्फी काढायचं सुचलं. बघता बघता सकाळ झाली आणि नुसतं धुकं पडलं होतं. त्या धुक्यानं पुढचा रस्ता पण सरळ दिसत नव्हता. तरी पण तशीच गाडी रेमटवत आम्ही आमच्या स्पॉटकडे निघालो होतो. आता तुम्ही म्हणशील कुठे निघालायसा, पण ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओत कळलंच. तवर आमच्यातल्या एका कार्यकर्त्याची पाठ दुखायला लागली. मग गाडीतच बसून तिचं मालिश चालू केलं. नुसता धोपटाधोपटी आणि चोळाचोळी कार्यक्रम चालला होता. रस्त्याकडनं हिरवगार आणि घनदाट जंगल असलं कडक आणि रपचिक दिसत होतं की बोलायचंच काम नाही. हेच नैसर्गिक सौंदर्य बघायला तर बाहेर जायचं असतंय. मग सकाळ सकाळी आंघोळ करायला एका छोट्या नदीवशी थांबलो. सकाळ सकाळी पहाटेचा व्ह्यू आणि पक्ष्यांची किलबिल असली जबरदस्त दिसत होती की बोलायचंच काम नाही. आणि त्यात हा उडणारा पक्ष्यांचा थवा, जन्नत जन्नत. राहिलेला व्हिडिओ पुढल्या भागात, तर तुम्ही फॉलो करून घ्या.